हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी सिंपल कुर्तीची कटिंग अँड स्टिचिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी इथे कुर्तीची मापे घेतली आहेत. तर कुर्तीची टोटल लांबी आहे 26 इंच, छाती आहे 26, त्याचा चौथा भाग 6.5, कमर आहे 25, 25चा चौथा भाग 6.25, हिप आहे 26, त्याचा चौथा भाग 6.5, बॉटम असणार आहे 28, 28चा चौथा भाग 7, शोल्डर असणार आहे 11, तर शोल्डर घेणार आहोत आपण 11चा अर्धा म्हणजे 5.5, आर्महोल असणार आहे 5.5, नेक विड्थ 2.25, नेक डीप असणार आहे 3. तर कुर्ती बनवण्यासाठी मी इथे 1 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले फॅब्रिक ओपन करून घेऊया. ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले याला डबल फोल्ड करायचं. डबल फोल्ड केल्याच्या नंतर परत एकदा फोल्ड करायचं. तर इथे मी फोल्ड करून घेतलेलं आहे. जर तुमचा कपडा जर खालून तिरका असेल तर त्याला स्केलच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून त्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर आपल्याला सगळ्यात जास्त माप असणार आहे बॉटमचं. तर बॉटम आहे 28, त्याचा चौथा भाग 7. तर कुर्तीची घडी घालताना सगळ्यात पहिले जे मेजरमेंट जास्त असेल सगळ्यात पहिले ते बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करून नंतर कुर्तीची घडी घालायची आहे. तर इथे 7 आहे, तर आपण 2 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत, म्हणजेच 9. तर टोटल घडी असणार आहे आपली 9ची. सगळ्यात पहिले मी लांबीचं माप टाकते. तर लांबी आहे आपली 26, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत, म्हणजेच टोटल लेंथ घेणार आहोत आपण 27 इंच. तर मी इथे 27ला एक मार्किंग करून घेते. हीच मार्किंग ह्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिले इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी येणार नाही. जिथून आपण स्केलने मार्किंग केली तिथून आपल्याला 27 इंचावर एक मार्क करायचा आहे. स्केलच्या सहाय्याने हे लाईन स्ट्रेट करून घ्यायची. लाईन स्ट्रेट केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं. तर शोल्डर आहे 5.5, तर इथे 5.5ला एक मार्किंग करून घेते. आणि आर्महोल सुद्धा असणार आहे 5.5, तर 5.5ला आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून पण 5.5 येते का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट स्केलच्या सहाय्याने ड्रॉ करून घ्यायचे. जिथून आपण आर्महोलचं माप टाकलं तिथूनच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे आपली 26, 26चा चौथा भाग 6.5, तर मी इथे 6.5ला एक मार्किंग करणार आहे. तर इथे येतं आपलं 6.5. आणि पुढे 2 इंच आपण मार्जिन घेणार आहोत. 6.5 अधिक 2. त्याच्यानंतर आपल्याला जिथून आपण शोल्डरचं माप टाकलं तिथून आपल्याला 9 इंचावरती कमरेचं माप टाकायचं आहे. तर 9 इंचाला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथून आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. आणि शोल्डरपासून 13 इंचावर आपल्याला हिप साईजचं माप टाकायचं आहे. इथून सुद्धा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर कमर आहे आपली 25, 25चा चौथा भाग असणार आहे 6.25, तर 6.25ला इथे एक पॉईंट ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे असणार आहे आपलं कमरेचं माप. इथून आपण हिपचं माप टाकणार आहोत. तर हिप आहे 26, 26चा चौथा भाग 6.5, तर इथे 6.5ला एक मार्किंग करून घेणार आहोत. आणि बॉटम असणार आहे आपल्या 7, तर इथून 7ला एक मार्किंग करून घ्यायची. चेस्ट, छातीचा भाग आणि कमरेचा भाग आणि हिपचा भाग हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. इथून असा आहे पॉईंट जोडून घ्यायचा, इथून असा घ्यायचा आणि हिपचा आणि बॉटमचा आपल्याला स्ट्रेट लाईनने ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथून आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथून आपण 2 इंच मार्जिन घेणार आहोत. तर इथून 2 इंचाला एक पॉईंट ड्रॉ करायचा. इथून सुद्धा 2 इंचाला. तर हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही 1.5 इंच सुद्धा मार्जिन देऊ शकता. इथून आता आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही आर्महोल देऊन घ्यायचे आहेत.
आर्महोल आपला खूप छोटा येणार आहे. नेक विड्थ घेणार आहोत आपण 2.25. इथे 2.25ला एक मार्किंग करून घ्यायची आहे. नेक डीप असणार आहे आपली 3 इंच. 3ला एक पॉईंट ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथून पण 2.25 येते का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. गळ्याचा तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. मी इथे गोल गळ्याचा शेप देऊन घेते. आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही पण गोल गळेच असणार आहेत. तर आता कटिंग करताना आपल्याला पहिले बॅक मुंड्यातून कटिंग करून घ्यायची आहे. तर कात्रीच्या सहाय्याने पहिले जी स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे तिथून आपण कटिंगला सुरुवात करूया. कटिंग करताना एकदम सावकाश कटिंग करायची आहे. तर मी इथे कटिंग करून घेतली आहे. आता कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. आपण गळ्याची कटिंग एकसाथ करणार आहोत कारण आपला दोन्ही साईडचा गळ्याची रुंदी सेमच आहे, त्याच्यामुळे आपण एकसाथ कटिंग करणार आहोत. कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला इथे जिथे आपण कमरेचं माप हिपचं लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडचा पार्ट अलग करून घ्यायचा आहे आणि फ्रंट साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. बॅक साईडचा पार्ट केल्याच्या नंतर फ्रंट साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे फ्रंट साईडचा मुंडा कट करून घेतला आहे. तर आता आपल्याला गळ्यासाठी आणि आर्महोलसाठी पट्ट्या तयार करायच्या आहेत. दोन्ही गळ्यांसाठी मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आणि आर्महोलसाठी सुद्धा 2 पट्ट्या कट करून घेतल्यात. तर आता कुर्तीची स्टिचिंग करूयात.